कोकणातील सणांची रंगत काही वेगळीच असते आणि त्यातही होळीचा सण म्हणजे परंपरा, श्रद्धा आणि उत्साह यांचा सुंदर संगम. होळी म्हणजे फक्त रंगांचा सण नाही, तर आनंद, एकता आणि प्रेमाचं सुंदर प्रतीक आहे. आज आम्ही नागाव अलिबागमध्ये होळीचा सण कसा साजरा केला ते दाखवणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या शहरातून बघताय हे पण कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. आमच्या इथे जवळपास दुपारी 3च्या दरम्यान होळीच्या तयारीला सुरुवात झाली. पुरुष मंडळींनी बागेतून केळीची झाडं आणली आणि होळीसाठी उभी केली. होलिका दहनासाठी नारळाचे झाप, सुपारीच्या झावळ्या वगैरे लागतात आणि ते आणण्यासाठी टेम्पो मागवला होता. टेम्पो आल्यावर माझे भाऊ आणि आमची छोटी गोड मंडळी उत्साहाने टेम्पोत बसली. ओपन टेम्पोमध्ये बसून झाप आणायला जाण्याचा अनुभव खरंच खूप वेगळा असतो, कारण आपल्या रोजच्या आयुष्यात असा अनुभव फारसा येत नाही. म्हणून सगळेजण गप्पा मारत हसत खेळत झाप आणायसाठी गेले. आमच्या इथे होळीसाठी केळीची झाडं उभी केली जातात. ही खास आणि जुनी परंपरा आहे. पण काही ठिकाणी केळीच्या झाडांच्या ऐवजी सुपारीची झाडं किंवा अजून वेगळी झाडं किंवा झाडाच्या फांद्या होळीसाठी उभ्या केल्या जातात. मग होळीच्या सजावटीला सुरुवात झाली. होळीच्या सजावटीसाठी वेगवेगळ्या प्रकारची फुलं, झेंडूच्या फुलांच्या माळा, बत्ताशाच्या माळा वगैरे आणल्या होत्या. रीमा वहिनी, मेधा काकी, विश्वास काका यांनी होळीची सजावट केली आणि मध्ये मध्ये मी सुद्धा त्यांना हेल्प केली. एका बाजूला होळीची सजावट चालू असताना झाप आणायला गेलेला टेम्पो आला. मग टेम्पोमध्ये झापांवर बसून आलेली आमची उत्साही मंडळी एक एक करून कसरत करून टेम्पोतून खाली उतरली. दुसऱ्या बाजूला होळीची सजावट चालूच होती. केळींना झेंडूची फुलं आणि पंढरी मखमलीच्या मुंडावळ्या बांधल्या, छानसा फुलांचा हार घातला आणि बत्ताशाच्या माळा टांगल्या. बाजूलाच एन्जॉय करत करत टेम्पो रिकामा करण्याचं काम चाललं होतं. टेम्पोतून खाली उतरवून झाप एका ठिकाणी व्यवस्थित रचून ठेवले जात होते, जेणेकरून नंतर पूजा करताना किंवा होलिका दहन करताना काहीही अडचण येऊ नये. आता 6:45 वाजले होते आणि होळी पौर्णिमेचा चंद्र आकाशात दिसू लागला होता. मग रीमा वहिनी, मेधा काकी आणि मी मिळून होळीभोवती रांगोळी काढली. रांगोळीमध्ये वहिनीने फुलाच्या पाकळ्या सुद्धा भरल्या, त्यामुळे रांगोळी अजून छान दिसू लागली. रांगोळी काढून झाल्यावर होळीची सजावट पूर्ण झाली आणि मग आम्ही होळीच्या पूजेची तयारी करण्यासाठी घरी गेलो. मग संध्याकाळी साधारण 7:30-8च्या दरम्यान आम्ही सगळे होळीची पूजा करण्यासाठी होळीजवळ जमलो. सर्वांनी मनोभावे होळीची पूजा केली. होळीला सुंदर हार वाहिले, बत्ताशाच्या माळा घातल्या, दिवे, उदबत्त्या लावल्या, केळी, पेढे आणि परंपरेनुसार पुरणपोळीचा नैवेद्य दाखवणं खूप महत्त्वाचं मानलं जातं. त्यामुळे पुरणपोळीचा नैवेद्य ही भक्तिभावाने अर्पण केला. होळीभोवती तांब्याने पाणी वाहून पूजा पूर्ण केली. होळी ही परंपरा वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवते. सर्वांनी मनोभावे नमस्कार करून सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धी यावी अशी प्रार्थना केली. मग आम्ही गावातील अजून काही ठिकाणी जाऊन होळी पाहिल्या. प्रत्येकाने मनापासून होळीची उभारणी केली होती आणि तिची सुंदर सजावटही केली होती. हे सगळं पाहून एक गोष्ट जाणवली की गावातील सगळेजण हा सण खूप प्रेमाने आणि उत्साहाने साजरा करतात. रात्री साधारण 11:30च्या दरम्यान आमच्या आळीतील सगळेजण होळीजवळ होलिका दहनासाठी जमले. सगळीकडे उत्साहाचं आणि सणाच्या वातावरणाचं एक वेगळंच चित्र दिसत होतं. आणलेले झाप आणि लाकडं होळीभोवती व्यवस्थितपणे रचली गेली आणि सगळ्यांनी मिळून तयारी पूर्ण केल्यानंतर होलिका दहन करण्यात आले. होळी पेटवल्यावर आजूबाजूचं वातावरण एकदम प्रकाशमय झालं आणि सगळे लोक भक्तिभावाने त्या क्षणाचा आनंद घेत होते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच या क्षणासाठी उत्सुकतेने जमले होते. रात्री साधारण 12 वाजताच्या सुमारास होलिका दहन करण्यात आले. त्यावेळी आकाशात होळी पौर्णिमेचा सुंदर चंद्र अगदी मध्यभागी चमकत होता. होळीच्या ज्वाळा आणि आकाशातला तो तेजस्वी चंद्र, हे दृश्य खरंच खूप सुंदर आणि मनाला आनंद देणारं वाटत होतं. सगळेजण भक्तिभावाने होळीभोवती उभे राहून त्या क्षणाचा आनंद घेत होते. प्रसादासाठी साधा नारळ फोडून त्याचे तुकडे करून साखरेसोबत सर्वांना वाटण्यात आले. तसेच होळीतून काढलेले गरम नारळ सुद्धा तुकडे करून साखरेसोबत वाटले. त्या गरम नारळाची चव काही वेगळीच आणि खूपच खास असते. होलिका दहनाचा कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर हळूहळू सगळेजण आपापल्या घरी परतले
कारण दुसऱ्या दिवशी रंगपंचमीला पुन्हा सगळेजण एकत्र येऊन रंगाचा आनंद घेणार होते. दुसऱ्या दिवशी धुलीवंदनाचा दिवस अगदी उत्साहात आणि आनंदात सुरू झाला. सकाळपासूनच आमच्या आळीतले सगळेजण एकत्र जमले होते. सगळ्यांनी मिळून विविध रंगांनी होळी खेळायला सुरुवात केली. गुलालाचे रंग, पाण्याचे रंग यामुळे सगळीकडे एकदम रंगीबेरंगी वातावरण तयार झालं. लहान मुलं तर खूपच खुश होती. त्यांनी पिचकारांमधून पाणी उडवत सगळ्यांना भिजवलं आणि एकमेकांवर पाणी टाकत धमाल केली. मोठे असोत किंवा लहान, सगळेच एकमेकांना रंग लावत आणि पाण्याने भिजवत होळीचा आनंद घेत होते. बाजूला गाणी चालू होती. आम्ही मध्ये मध्ये डान्स केला आणि भरपूर मजा मस्ती केली. या सगळ्या धमालीनंतर दरवर्षीप्रमाणे आम्ही सगळेजण होळीचा आनंद अजून वाढवण्यासाठी नागाव बीचवर होळी खेळायला गेलो. धुलीवंदनाच्या दिवशी जवळजवळ संपूर्ण नागाव गावच होळी खेळण्यासाठी नागाव बीचवर जमू लागतो. सकाळपासूनच लोकांचा ओघ बीचकडे सुरू असतो. रंगांची होळी खेळण्यासाठी अनेक पर्यटकही दूरवरून नागाव बीचवर येतात. आम्ही पण बीचवर खूप मज्जा केली. अशा प्रकारे आम्ही सगळ्यांनी मिळून होळीचा सण मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला. परंपरा, पूजा, होलिका दहन आणि दुसऱ्या दिवशी रंगांची धमाल या सगळ्यामुळे होळीचा सण खूप खास वाटला. तर फ्रेंड्स, तुम्हाला हा होळी सेलिब्रेशनचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा. आणि हो, आपली करिश्माला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आमच्या सुंदर नागाव आणि नागाव बीचला सुद्धा जरूर भेट द्या. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. लवकरच भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त रहा, मजेत रहा आणि हसत रहा.